आयुष्य हे एक सुंदर प्रवास आहे, ज्यात प्रत्येक अडचण आपल्याला काहीतरी शिकवते आणि प्रत्येक क्षण आपल्याला घडवत जातो. म्हणून प्रत्येक दिवस एक संधी म्हणून स्वीकारा. तक्रार न करता कृतज्ञतेने जगा. माणूस किती मोठा आहे हे त्याच्या कपड्यांवरून नाही, तर तो दुसऱ्यांशी कसा वागतो यावरून समजतं. माणुसकी दाखवणं हीच खरी संपत्ती आहे. कधीही हार मानू नका, कारण तुम्ही जिथे थांबता तिथूनच यशाची सुरुवात होऊ शकते. थोडा संयम, थोडं धैर्य आणि खूप सारा विश्वास हेच यशाचं खरं सूत्र आहे. प्रेम हे फुलासारखं असतं. जर कोणी त्याची काळजी घेतली नाही तर ते सुकतं, पण ज्याने त्याला जपलं त्याला ते आयुष्यभर सुगंध देतं. जगात सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणणं. जर तुमच्यामुळे कुणी हसला तर समजा आयुष्य सार्थकी लागलं. दुःख कितीही मोठं असलं तरी काळाच्या ओघात ते हलकं होतं, पण त्यातून शिकलेला धडा मात्र संपूर्ण आयुष्य घडवतो. जीवनात प्रत्येकाला वेळ मिळतो, पण प्रत्येकजण वेळेचा उपयोग करतोच असं नाही. वेळेचं सोनं करणारेच पुढे यशस्वी होतात. स्वतःवर विश्वास ठेवणं ही पहिली पायरी आहे यशाकडे जाण्याची. कारण जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला नाही तर इतर का ठेवतील? सत्य कितीही दबवायचा प्रयत्न केला तरी ते एक ना एक दिवशी स्वतःचं अस्तित्व दाखवूनच राहतं. म्हणून नेहमी सत्याशी प्रामाणिक राहा. मनुष्याची खरी श्रीमंती ही त्याच्या मनात असते. जर मन शांत, सकारात्मक आणि प्रेमळ असेल तर तो गरीब असला तरी खऱ्या अर्थानं श्रीमंत असतो. आयुष्यात माणसं मिळणं हे नशिबावर असतं, पण ती माणसं टिकवणं ही आपल्या स्वभावावर असतं. म्हणून संबंध टिकवायचे असतील तर अहंकार बाजूला ठेवून प्रेमाने वागायला शिका. कधी कुणाला कमी समजू नका, कारण प्रत्येक माणसात एक अनोखी ताकद असते. वेळ आल्यावर शांत दिसणारेही वादळासारखे उठू शकतात आणि इतिहास घडवू शकतात. प्रत्येक दिवशी काहीतरी हरवतो आपण, कधी माणसं, कधी भावना, तर कधीच स्वतःलाच. म्हणून जगताना थोडं थांबा, विचार करा आणि स्वतःलाही वेळ द्या. स्वप्न बघणं महत्त्वाचं असतं, पण त्या स्वप्नांवर काम करणं त्याहून महत्त्वाचं. कारण फक्त स्वप्न बघणारे झोपतात, पण त्यासाठी झोप गमावणारेच इतिहास बनवतात. तुमचं चांगुलपण कधीच कमी समजू नका. कितीही लोक गैरसमजूत करत असले तरी कारण दिवा कधीच म्हणत नाही की तो अंधार दूर करतो, पण त्याचं अस्तित्व स्वतःचा प्रकाश दाखवतं. माफ करणं हे कमकुवतपणाचं लक्षण नसून ते आपल्या मनाच्या मोठेपणाचा प्रतीक आहे. कारण जे खरंच मजबूत असतात तेच दुसऱ्याच्या चुका समजून घेऊ शकतात. जगात प्रत्येक माणूस काही ना काही शिकवतो. काही लोक प्रेम शिकवतात तर काही लोक धडा देतात, पण दोघांची किंमत समान असते, कारण ते दोघंही अनुभव देतात. सुख कायमच मोठ्या गोष्टींमध्ये नसतं, तर लहान सहान गोष्टीच्या आपुलकीत, साधेपणात आणि आपल्यातल्या माणुसकीत लपलेलं असतं. शोधायचं फक्त दृष्टिकोन लागतो. माणूस मोठा त्याच्या पदाने होत नाही, तर त्याच्या विचारांनी होतो. जर विचार सकारात्मक असतील तर तो सर्वसामान्य असूनही असामान्य ठरतो. आयुष्यात कितीही वाईट प्रसंग आले तरी स्वतःवरचा विश्वास कधीही हरवू देऊ नका. कारण जिंकायचं ठरवलं की अडथळे देखील संधीसारखे भासतात.